बघू शकता आता ककडी पण छान कट करून झालेली आहे आणि तो लसूण पण मी चेपून घेतलाय, कट केला तरी चालतो आणि शेंगदाण्याच्या कूटमध्ये घातला तरी चालतो. तर आता मी शेंगदाण्याचा कूट पण बारीक करून. हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यात आपल्या नवीन रेसिपीमध्ये मी खूप सारं स्वागत करते. तर आज बनवणार आहे मी काकडीची भाजी खूप सोप्या पद्धतीमध्ये आणि इतकी मस्त होते. म्हणजे मी जेव्हा अगोदर बनवली होती ना तेव्हा रुद्रांश कधी नाही खात, तर त्याने पण खाल्ली. तर चला रेसिपीला चालू करूया. त्याच्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला होते. आता वेळ आहे एकीकडे वरण आणि आता मी भात लावते कुकरला आणि लगेच आपण भाजीला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. सो मी मार्केटमधनं ककड्या आणल्या होत्या 1 किलो. तर म्हटलं थोडेसे आपण ह्याची भाजी पण बनवूयात, कारण की मी ह्याच्या अगोदर पण केली ती तर खूप छान झाली ती. तर आत्ता ककड्या आहेत, त्याच्यावरची साल आहे ती काढून घेतली आहे आणि नंतर आपल्याला बारीक कट करून घ्यायचे. ती साल का काढायची, कारण की जी भाजी शिजायला वेळ लागतो ना त्या सालीमुळे वेळ लागतो आणि ती साल काढली ना जास्त वेळ पण नाही लागत. जशी की आपण भोपळा वगैरे बनवतो ना सेम तशीच बनवायची आहे. तर मी पूर्ण साल काढून घेतली. त्याच्यात अगदी आपल्याला बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आणि फोडणीसाठी मी घेतलेला आहे लसूण, तर तो पण ठेचून घेतला आहे. आणि मेन म्हणजे ना हा रेसिपी मी बनवत होते आणि व्हिडिओ रुद्रांश काढत होता. तो म्हटला की मी काढणार आहे, त्याच्यामुळे मोबाईल एवढा म्हणजे तो ना सगळीकडे मोबाईल फिरवत होता इकडे तिकडे आणि तोच पूर्ण रेसिपी सांगत होता की आता ह्याची साल काढून घेतली, आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. बघू शकता मोबाईल एवढा म्हणजे तो हलवत होता, कारण की स्टँडच माझं कुठं होतं मला 2-3 दिवस झालं सापडतच नव्हतं. त्यामुळं मग मी त्याला म्हटलं की तू धरत असेल तर मोबाईल धर, मी व्हिडिओ काढते. तर ठीक आहे म्हटलं. तर बघू शकता आता मी पूर्ण ककडी आहे ते एकदम बारीक कट करून घेते आणि मग नंतर कट केल्याच्या नंतर आपल्याला याला फोडणी घालायची. तर मला ना अशा भाज्या खूप जास्त आवडतात, म्हणजे ककडी असेल, भोपळा असेल, मुळा वगैरे असेल, त्याच्या भाज्यांना खूप छान लागतात. म्हणजे सगळ्यांना वेगवेगळ्या भाज्या आवडतात, पण मला अशा जास्त भाज्या आवडतात, शेंगदाण्याचं कूट वगैरे घालूनच आवडतात. तर ही पण पूर्ण ककडी आहे ती छान कट करून घेतली आहे आणि मग नंतर आता आपण ह्याला ना छान फोडणी घालून घेऊयात. तर मी एका कढईमध्ये कढई गरम करायला ठेवली आणि सो मग कढई गरम झाली की त्याच्यामध्ये टाकते तेल आणि तेल थोडंसं मी जास्तच टाकत होते. तर इथं मग मी नंतर रुद्रांशकडनं मोबाईल घेतला, कारण की तो एवढा मध्ये मध्ये करत होता आणि मेन म्हणजे ना गॅसपर्यंत त्याचा हात पण पुरत नव्हता. तर म्हटलं आता दे थोडा वेळ माझ्याकडे. मग मी एका हाताने मोबाईल पकडला आणि दुसऱ्या हाताने मी भाजी बनवत होते, कारण की स्टँड नसल्यामुळे मला म्हणजे मोबाईल धरायलाच येत नव्हता. पण तरी पण म्हटलं चला आता आपण ना जशी होईल ना तशी बनवून घेऊयात. तर मग मी ती छान लसूण तळला की त्याच्यामध्ये ककडी टाकते. ककडी टाकली की आपल्याला ही तेलामध्ये ना छान परतून घ्यायची आणि मग ती शिजण्यासाठी आपल्याला लगेच त्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं मीठ आणि हळद. म्हणजे काय होतं, मीठ आणि हळद टाकली आणि झाकून ठेवलं ना तर लवकर शिजती. ह्याच्या अगोदर मी बनवली होती तर ती मी त्याची साल नव्हती काढली, तर त्याला ना शिजायला बराच वेळ लागला. तर त्याच्यामुळे मी काय म्हटलं की आता आपण ह्यावेळेस काय करूयात, ह्याची पूर्ण साल आहे ना पूर्ण साल काढूयात आणि नंतर आपण ह्याला ही भाजी करून बघूयात म्हणजे किती वेळ लागतोय आणि खायला पण कशी लागते. तर त्याच्यापेक्षा ही भाजी छान लागली म्हणजे आणि शिजायला पण जास्त वेळ नाही लागला. तर आत्ता हळद आणि मीठ टाकलेलं आहे आणि आता छान परतून घेते आणि नंतर आपल्याला ह्याला तिखट वगैरे न टाकताना 2-3 मिनटं ना म्हणजे कमी गॅसवरती छान शिजवून घ्यायचे, म्हणजे ठसका पण उठत नाही आणि भाजी छान शिजते. तर आता मी ह्याला झाकण घातलेलं आहे बघू शकता आणि अगदी 2 ते 3 मिनटामध्ये आपली ना म्हणजे अर्ध्याच्यावर ककडी एकदम मस्त छान शिजलेली आहे आणि एकदा छान परतून घेते आणि नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तिखट. तर आपण तिखट म्हणजे भरपूर मसाले वगैरे घालू शकतो, ह्या भाजीमध्ये छान लागतात. तर मी एकत्रच मसाला बनवलेला आहे तर तोच टाकते, म्हणजे जिरे पावडर, लसूण, धने पावडर वगैरे, कोथिंबीर, कांदा, पूर्ण म्हणजे मी कांदा लसूण मसाला जो घरी बनवलेला आहे ना तोच ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे, म्हणजे आपल्याला जास्त वरून मसाले टाकायची गरज नाही. आणि मग नंतर मी ह्याच्यातच टाकते शेंगदाण्याचा कूट, कारण की आपल्याला ही ना थोडीशी म्हणजे रबरबीत भाजी बनवायची होती. मला शेंगदाण्याचा कूट टाकूनच बनवायची होती, ह्याच्या अगोदर बनवली होती तेव्हा मी त्याच्यामध्ये ना टोमॅटो घातला होता, म्हणजे कांदा आणि टोमॅटो दोन्ही मिक्स करून तशी भाजी बनवलेली आहे. तर मी दरवेळेस वेगवेगळ्या ट्राय करत असते अशी कशी, म्हणजे वेगवेगळे, कधी शेंगदाण्याचा कूट टाकून, कधी कांदा टोमॅटो, कधी खोबरं घालून. त्यांना म्हणजे छान वेगवेगळ्या केल्या तरी खूप छान लागतात. आता मी हे पूर्ण
मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला ह्याला अजून 2 मिनटं पाणी घालायचं आहे आणि 2 मिनटं अजून आपल्याला ह्याला छान शिजून घ्यायचं आहे, म्हणजे तेल पण छान सुटतं. आणि थोडीशी कच्ची राहिलेली आहे ती पण छान शिजते, बघू शकता. आता मी ह्याच्यामध्ये थोडंसंच पाणी ॲड केलेलं आहे. आणि आता आपण ह्याला झाकण न घातलं तरी पण आता ही भरपूर शिजलेली आहे, तर गरज पण नाही. तर वाटलं तर 2 मिनटं झाकण घालून ठेवू शकतो. तर बघू शकता मी आता झाकण न घालताच शिजवते, म्हणजे त्याला तेल पण छान येईल. तर ह्याला तेल पण छान सुटलेलं आहे. आणि आता आपली भाजी ना छान शिजली. तर परत एकदा मी ह्याला पूर्ण हलवून घेते भाजीला, म्हणजे शेंगदाण्याचं कूट टाकलं तर शक्यतो भाजी बुडायला लागते त्याच्यामुळे. तर बघू शकता आता आपली भाजी झालेली आहे तयार. तर आता आपण ना गॅस बंद करूयात. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्यासाठी बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.